नमस्कार मित्रांनो, कवी कट्टा सिरीज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। आज आपण बघणार आहोत कवितेचा 18वा भाग। चला तर मग कविता सुरू करण्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन बटनला दाबायला विसरू नका। चला तर मग कवितेकडे वळूया। आजच्या कवितेचं शीर्षक आहे कवितेच्या ठाई। कवितेच्या ठाई भाव विश्व सारे, काळ रात्र न्यारी शब्द होती तारे। कवितेच्या ठाई भाव विश्व सारे, काळ रात्र न्यारी शब्द होती तारे। शब्दा मागून शब्द जेव्हा होटावर येई, शब्दा मागून शब्द जेव्हा होटावर येई, तेव्हा कवितेला नवा बघा कवी जन्म देई। तेव्हा कवितेला नवा बघा कवी जन्म देई। मन आशय धुंडाळी खोल शब्दांच्या गर्भात, मन आशय धुंडाळी खोल शब्दांच्या गर्भात, मग कविता उजळे पौर्णिमेच्या चंद्रात, मग कविता उजळे पौर्णिमेच्या चंद्रात। शब्दांची गुंफण जणू मोतियाची माळ, शब्दांची गुंफण जणू मोतियाची माळ, कवितेच्या मांडीवर खेळे यमकांचे बाळ, कवितेच्या मांडीवर खेळे यमकांचे बाळ। मन पाखरू होते कवितेच्या या नादात, मन पाखरू होते कवितेच्या या नादात, जर जन्मली कविता पुढे आनंदी नभात, जर जन्मली कविता पुढे आनंदी नभात, पुढे आनंदी नभात। धन्यवाद। कविता समजून घेऊया। कवितेच्या ठाई भाव विश्व सारे, काळ रात्र न्यारी शब्द होती तारे। एक काळ असतो, वेगवेगळ्या प्रकारचा काळ असतो, त्या काळाला आकार देणारे शब्द जेव्हा मनात येतात ना, आणि त्या कवितेच्या ठाई मग एक सुंदरशी कविता तयार होते। शब्द मागून शब्द जेव्हा ओठावर येई, तेव्हा कवितेला नवा बघा कवी जन्म देई। शब्द मागून शब्द येतो, यमक जुळतात आणि ते भावनेला शब्दांची गुंफण करून आणि कविता तयार होते। मन आशय गुंडाळी खोल शब्दांच्या गर्भात, मग कविता उजळे पौर्णिमेच्या चंद्रात। कवितेला आशय असतो, तो आशय धरून ज्या वेळेस आपण कविता लिहितो ना, आणि मग ती अशी उजळून निघते जणू काही ती पौर्णिमेचा चंद्र आहे की काय असं वाटतं। शब्दांची गुंफण जणू मोतियाची माळ, कवितेच्या मांडीवर खेळे यमकांचे बाळ। शब्द खूप आहेत, शब्दांचं भांडार आहे, परंतु त्या शब्दांना यमकांमध्ये जुळवणं आणि यमकांमधून खऱ्या अर्थाने आशय निर्माण करणं, हे खऱ्या अर्थाने कवितेचं गमक आहे। म्हणून त्या ठिकाणी मी म्हटलंय की कवितेच्या मांडीवरती यमकांचं बाळ खेळतं। आणि शेवटी मन पाखरू होते कवितेच्या या नादात, कवितेच्या नादात जो कोणी असतो ना कवी, तर तो कवितेचा नाद त्याला लागलेला असतो। मन पाखरू होऊन जातं कविता करताना। मन पाखरू होते कवितेच्या या नादात, आणि जर जन्मली कविता ना, कविता लिहिता आली आणि कविता जमली जर खऱ्या अर्थाने, तर जर जन्मली कविता मग उडे आनंदी आकाशात, मग उडे आनंदी नभात, हे मी म्हटलंय। मग पाखरू होऊन जर कविता जन्मली आणि कविता जर झाली, तर मन आनंदी होऊन नभात उडतं, हे मला सांगायचं। कविता फार सुंदर आहे, आशय फार छान आहे कवितेबद्दलचा, तुम्हाला निश्चितच आवडेल। तरी या ठिकाणी आपण थांबूया। धन्यवाद। अशा प्रकारे या सुंदरशा कवितेसोबत आपला 18वा भाग या ठिकाणी समाप्त होतोय। लवकरच भेटूया 19व्या भागामध्ये। धन्यवाद।